अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय। मी नीलम आपल्या स्वामी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आता सध्या श्रावण महिना चालू आहे। श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्य, सणवार, त्याचबरोबर सेवा ह्या प्रत्येक घराघरांमध्ये चालू असतात। त्यातल्या त्यात जास्तीत जास्त म्हणजे आपण भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा करतो, सेवा करतो, कारण भगवान शिवशंकरांच्या सेवेला श्रावण महिन्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तो आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, त्यांना चांगलं आयुष्य प्राप्त व्हावं, त्यांच्या हितासाठी आपल्याला प्रत्येक आईला श्रावण महिन्याच्या शुक्रवारी जीवितीची पूजा करायची आहे। जीवितीची पूजा कशी करायची, कधी करायची, कोणी करायची तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। तर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, त्यांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, त्यांना जगातल्या आपल्या जीवनातल्या सगळ्यात उत्तमोत्तम गोष्टी मिळाव्या आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी ही सेवा करायची। यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये 5 शुक्रवार आले आहेत। जरी शेवटचा शुक्रवार हा अमावस्येचा असला तरी सुद्धा आपल्याला या शुक्रवारी सुद्धा जीवितीची पूजा करायची आहे। शुक्रवारी सकाळी लवकर उठल्यानंतर घरातल्या देवदेवतांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला जीवितीची पूजा करायची आहे। आता नक्की जीविती म्हणजे काय, तर जरा जीवितिकीचं असं आपल्याला एक कागद किंवा फोटो जवळच आपलं जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला हा सहज उपलब्ध होईल। नाही जमलं तर तुम्ही कॉम्प्युटरवरून प्रिंटआउट सुद्धा याची काढू शकता। प्रिंटआउट जर काढली तर त्याला पुठ्ठा लावा आणि मग ही सेवा तुम्ही करू शकता। तर हा फोटो जो आहे तो आपल्याला देवघराच्या बाजूलाच आपल्याला याची मांडणी करायची आहे। तिथे जागा स्वच्छ पुसायची आहे, चौरंग मांडायचा आहे, सभोवती रांगोळी काढायची आहे, चौरंगावरती एक लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि आपल्याला या सेवेला बसायचं आहे। आपल्या उजव्या हाताला सगळ्यात आधी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आहे। 2 विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावरती तांदूळ ठेवायचे, तांदळावरती हळदी कुंकू व्हायचं, त्याच्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची, गंध अक्षता वाहून घ्यायची, गणपती बाप्पांना एक लाल रंगाचं जास्वंदीचं फूल वाहायचं, दुर्वा वाहायचे आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना झाली की आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे। दिवा लावून घ्यायचा, धूप दीप अगरबत्ती लावायची, जेणेकरून घरातलं वातावरण हे मंगलमय होईल। त्यानंतर जीवितीचा जो आपण फोटो घेतलाय तो चौरंगावरती ठेवायचा। जीवितीला आपल्याला आघाडा आणि दुर्वांचा हार घालायचा आहे। आघाडा आणि दुर्वा तुम्हाला आदल्या दिवशी बाजारामध्ये सहज उपलब्ध होईल, तर त्याला त्या दिवशी खूप महत्त्व असतं। त्याचा हार आपल्याला फोटोला घालायचा आहे। त्याचबरोबर जे पांढऱ्या रंगाचं वस्त्र असतं त्याला हळदी कुंकू लावायचं आणि ते सुद्धा आपल्याला फोटोला घालायचं आहे। अशी साधी सोपी सरळ मांडणी आपल्याला शुक्रवारची करायची आहे। त्यानंतर नैवेद्याला काय दाखवाल तर गूळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य आपल्याला जीवितीला दाखवायचं आहे। नाही जमलं तर दुधाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर घंटी वाजवायची, धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि आपली पूजा इथे संपन्न होते। ही पूजा तुम्ही जर सकाळी अगदीच वेळ नसेल तर संध्याकाळी केली तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला संध्याकाळी या जीवितीच्या पूजेची आरती करायची आहे। जीवितीची आरती तुम्हाला यूट्यूबला सहज उपलब्ध होऊन जाईल। आपण ताम्हणामध्ये एक निरंजन घ्यायचं आहे आणि या निरंजनाने आपल्याला आरती करायची आहे, जीवितीला ओवाळायचं आहे आणि ज्या निरंजनाने तुम्ही जीवितीची आरती केली आहे, पूजा केली आहे, त्याच निरंजनाने तुम्ही जेवढी घरामध्ये मुलं असतील त्या प्रत्येक मुलाला तुम्हाला याच दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी जीवितीकडे प्रार्थना करायची आहे। त्यानंतर मुलांना सुद्धा जीवितीची पूजा करायला सांगायची आहे, नमस्कार करायला सांगायचं आहे, घरातल्या सगळ्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगायचं आहे। त्यानंतर संध्याकाळी दर शुक्रवारी तुम्हाला एखाद्या सवाष्णीला घरी बोलवायचं आहे, तिची खणा नारळानं ओटी भरायची आहे, तिला एखादं फळ खायला द्या किंवा दूध दिलं तरीही चालेल। जर तुम्हाला संपूर्ण अन्नाचं भोजन जरी तुम्हाला देता येणं शक्य असेल तर तेही केलं तरीही चालेल। दर शुक्रवारी जर तुम्हाला एखादी सवाष्ण नाहीच भेटली तर किमान श्रावणातल्या एका तरी शुक्रवारी तुम्ही एखाद्या सवाष्णीला घरी बोलवून तिची खणा नारळानं ओटी भरा आणि तिला जेवायला बोलवा किंवा दूध आणि फळ दिलं तरी सुद्धा चालेल। असं प्रत्येक शुक्रवारी आपल्याला श्रावणातल्या करायचं आहे। अगदी शेवटच्या अमावस्येच्या शुक्रवारी सुद्धा तुम्हाला ही सेवा अशाच प्रकारे करायची आहे। जर तुमची मुलं आता बाहेरगावी शिकायला असतील तर मग अशा वेळी काय करायचं तर आपल्या घराच्या चारी बाजूंना म्हणजेच पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही दिशांना तुम्हाला याच ज्या आपण निरंजनाने देवीची पूजा केली आहे, आरती केली आहे, त्याच निरंजनाने चारही दिशांना ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी जीवितीकडे प्रार्थना करायची आहे। चारही दिशांना थोडे थोडे तांदूळ वाहायचे आहे, जेणेकरून ही पूजा, ही सेवा तुमच्या मुलांपर्यंत सुद्धा पोहोचेल आणि जीवती आई त्यांचं सुद्धा अशाच प्रकारे रक्षण करेल। ही सेवा जेव्हा तुम्ही कराल तर त्या सेवेवरती, आपल्या देवावरती, स्वामी महाराजांवरती 100% विश्वास ठेवा। ही जी सेवा आहे, पूजा आहे, ती याआधी सुद्धा तुम्ही कोणी करता का हे मला कमेंटद्वारे अवश्य कळवा। जर कोणाला नव्याने ही सेवा करायची असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता। आता असं नाही आहे की फक्त मुलं आहेत त्याच आईने ही सेवा केली पाहिजे, पण ज्यांना कोणाला मुलं नाही आहेत, ज्यांना मुलं हवं असेल तर त्यांनी सुद्धा ही सेवा या श्रावण महिन्यामध्ये केली तरीही चालेल।
पुढच्या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरी सुद्धा बाळकृष्ण नांदू दे हीच देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची, जीवतीला आपल्याला साकडं घालायचे। तर ज्यांना मूल हवं असेल, ज्यांना मूल नसेल त्यांनी सुद्धा ही सेवा मात्र अवश्य करा। 5 शुक्रवार ही तुम्ही पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जेव्हा पूजा मंडळी उचलाल तेव्हा हा जो फोटो असेल तो मात्र आपल्याला विसर्जित करायचा आहे। पुढच्या वर्षी नव्यानं आपल्याला पुन्हा हा फोटो आणायचा आहे आणि पुन्हा ही सेवा करायची आहे। त्याच्यामुळे शेवटच्या शुक्रवार झाल्यानंतर तुम्हाला हा फोटो आणि जे काही निर्माल्य असेल ते आपल्याला जवळच्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे। तर तुम्ही सुद्धा ही सेवा मात्र आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी करून बघा। आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। आजचा व्हिडिओ आवडला का? आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत। तोपर्यंत इथेच थांबते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। श्री स्वामी समर्थ।